हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर तुमच्याकडे पाऊस पडले का? माझ्याकडे तर खूप पाऊस पडले. कालपासून आज सकाळपर्यंत पाऊस होता. तुमच्याकडे आहे का? पाऊस पडल्यामुळे एकदम वातावरण छान, एकदम मस्त थंड वाटते, एकदम छान. तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघू शकताय मी इकडे काय करते, कोणत्या डिझाईनची बॅग शिवते बघू शकता. इकडे ऑफिस घेऊन जाण्यासाठी बॅग शिवते बघा. ही आहे 14, रुंदी 14 इंच आणि त्याची लांबी पण 14 इंच आहे. दोन्ही साईड सेमच आहे. मधून मी आतमधून त्याला पॉकेट लावते. पूर्ण सगळीकडून स्टिच करून घेतलेला आहे. मध्ये ना रबर शीट टाकलेली आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर. चारी बाजूने स्टिच करून सनी आतल्या बाजूने मी पॉकेट बनवत आहे. कपडा एकदम छान आणि एकदम मस्त वाटते बॅग. जर तुम्हाला बॅग कुणाला पाहिजे असेल तर मला तुम्ही ऑर्डर देऊ शकता. एक वरती एक पॉकेट आणि मधून एक पॉकेट आणि वरती एक, म्हणजे असे 3 कप्पे येतात. असं तिन्ही बाजूने पण स्टिच करून घ्यायचं. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. जर कुणाला बॅग शिवायचं असलं तर तुम्ही शिवू शकता. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला येईल. त्यामुळे बेल आयकॉन पण प्रेस करा. हे बघू शकता साईडने बंद लावायचे. बंद हे 24 इंचाचे आहेत. इकडच्या साईडनं 3-3 इंच आणि इकडून 3 इंच. आतमध्ये बंद लावून घ्यायचं. कपडा एकदम क्वालिटी एकदम मस्त आहे, एकदम फिनिशिंग छान आहे. आपल्याला धुवून वापरू शकते. हे बघा अशा प्रकारे. तुम्हाला जर रेडीमेड बेल्ट लावायचं असेल तर ते पण तुम्ही लावू शकता, पण मी ह्याच्यासाठी हे छान दिसते म्हणून हे लावलेलं आहे. ते पण आहे माझ्याकडे, पण म्हणलं ही कपडा छान असल्यामुळे हे छान वाटते. दोन्ही साईज बरोबर आहे का नाही पूर्ण बघून घ्यायचं मग ते. आणि दोन्ही सेम बंद, म्हणजे खाली वरी व्हायला नको आहेत, कारण इकडे एक बंद तिकडे एक बंद झाल्यानंतर परत ती बॅगला फिनिशिंग येणार नाही आणि छान पण वाटणार. त्याच्यामुळे खाली आणि वरती बरोबर हिट करून मार्क करून घ्यायचं. तुमच्याकडे चॉकअप असेल तर चॉकअपने मार्क करा. मला सवय झाली, मी काही चॉकअपने वगैरे कशाने करत नाही, मी तसंच हे करते, पण बरोबर येते. दोन्ही साईडला पण बेल्ट लावून स्टिच करायचं.
हे बघा, इकडं आपलं बेल्ट लावून स्टिच करणं झालेलं आहे. आता वरच्या बाजूनं झिप लावून घ्यायचं आणि साईडनं स्टिच करून घ्यायचं. एकदम साधं आणि सिंपल आहे. लई लवकर बॅग होती, पण केलं पाहिजे. कंटाळा केलं की मग झालं. समर छोटा असल्यामुळे कसं वेळ लागते, थोडं थोडं मध्ये मध्ये ही करता येतो, त्यामुळे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण दोन्ही साईड समान आहेत का बघून त्याचे धागे दोरे कट करून मग स्टिच करायचं. तुम्ही ब्लॅक कलरची कुठली पण झिप लावू शकता. मी गोल्डन कलरची होती, याला म्हणून अपोजिट कलर लावलेला आहे, पण एकदम छान वाटते. व्हाईट कलरची, ब्लॅक कलरची, तुम्हाला जे वाटलं ते लावू शकता तुम्ही. तसं काही नाही, हेच लावा असं काही नाही. स्पंज पण वापरू शकता तुम्ही, स्पंज वापरायचं असेल, पण स्पंज कसं मऊ होते बॅग, त्याच्यामुळे स्पंज वापरल्यानं. आपली राईस बॅग पण वापरू शकता, त्याच्यानं थोडं कडकपणा येते. हे बघा, मी 14 इंचाची झिप घेतलेला आहे. लगेच रनर टाकून घेते मध्ये. जर कुणाला रनर टाकता येत नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी सांगते कसं टाकायचं. हे बघा, अशा प्रकारे जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ घ्यायचं आणि झिपचा भाग ना तो उलटा करायचा आणि वरतून स्टिच मारून घ्यायचं. परत खाल्ल्या बाजूनं असं फोल्ड करून स्टिच मारून घ्यायचं, जेणेकरून आपली फिनिशिंग छान यावं. हे बघा, अशा प्रकारे. तर इकडे आपली बॅग पूर्ण रेडी झालेली आहे, बघू शकता. इकडे दोन्ही बाजूनं पण स्टिच करून खाली एक पॉकेटवरती एक पॉकेट आणि आतमधून एक. कशी वाटली बॅग मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. चलो, इथंच व्हिडिओला एंड करते मी. बाय बाय.